नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। नाशिकच्या रामकुंडावर पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि याच पुराचा थेट फटका दशक्रिया 13वी आणि अस्थि विसर्जनासारख्या धार्मिक विधींना बसला आहे। गंगा गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे रामकुंड आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। देशभरातून आणि जगभरातून भाविक नाशिकमध्ये धार्मिक विधीसाठी येतात, मात्र सध्या सुरक्षित जागेअभावी काही भाविकांना पर्यायी ठिकाणी आणि रस्त्याच्या कडेलाच विधी करण्याची वेळ आली आहे। विशेषतः स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्याची स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। याशिवाय लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या विकासादरम्यान पूर्वीची काही सभागृहे आणि विधीसाठीच्या सुविधा हटवण्यात आल्याचा दावा पुरोहित संघटना आणि नाभिक समाजाने केला आहे। प्रशासनाने उभारलेली नवीन शेड देखील पुराच्या पाण्याखाली बुडाल्याने सध्या ती वापरण्यायोग्य राहिलेली नाही। या पार्श्वभूमीवर धार्मिक विधींसाठी सुरक्षित जागा, महिलांसाठी कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक मूलभूत व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पुरोहित संघटना आणि नाभिक समाजाकडून करण्यात आली आहे। गंगा गोदावरी माता की जय। नमस्कार, मी चंद्रशेखर पंचाक्षरी, अध्यक्ष पुरोहित संघ नाशिक। आज नाशिकमध्ये जो कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे जी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जगभरातून आपल्या नाशिकला पंचवटीमध्ये आपल्या पितरांचं विधी मार्ग करण्यासाठी, अस्थि विसर्जन, दशक्रिया, पिंडदानासाठी जगभरातून भाविक येथे येत असतात। पण इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारची विधीसाठीची व्यवस्था किंवा कपडे बदलण्याची व्यवस्था इथे नाहीये। तरी जो दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो आपल्या इथे, त्याची पर्वणी साध्य करून इथे त्या पर्वणीतून स्थावर स्वरूपाचे इथे वस्त्रांतर गृह व विधीसाठी विधीचे हॉल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही आणि नाशिकचं नाव खराब होणार नाही। कारण की आल्यानंतर त्यांना रस्त्यावर बसून जेव्हा विधी मार्ग केले जातात तेव्हा आधीच ते दुःखामध्ये असतात आणि अशा पद्धतीने जेव्हा त्यांचे विधी मार्ग होता ते त्यामुळे नाराज होता आणि त्यांच्या विधीसाठी पण ते जे आत्मीयतेने भावनेने आले असतात त्यांची ती भावना पण दुखावली जाते। तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची ही प्रशासनाला विनंती असेल की कायमस्वरूपीचे वस्त्रांतर गृह व विधीसाठीचे हॉल इथे नदीच्या दोन्ही काठांवरती उपलब्ध करून देण्यात यावे। धन्यवाद। भूता मादियां गोदांच धीमहि धर्मयान प्रचोदयात। या नाशिक तीर्थक्षेत्रावरती सिंहस्थ कुंभाच्या माध्यमातून प्रशासनाद्वारे भरपूर मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत, परंतु काही लवकर कामं होतील असं काही शक्यता वाटत नाही। परंतु नित्याने दशक्रियेकरता, अस्थि विसर्जनाकरता, अनेक विधींकरता भारतभरातून या तीर्थक्षेत्रावरती यात्रेकरू विधी करता येत असतात। तर इथे अगदी नित्य म्हणजे सुलभ शौचालयापासून बघितलं तर बसण्याकरता, स्त्रियांच्या कपडे बदलण्याकरता कुठल्याही प्रकारची व्यवस्था आज रामतीर्थावरती नाही। अनेक प्रकारे लोक तीर्थयात्रू शोकांतिका व्यक्त करत आहेत का तीर्थावरती सोय नसल्याने आम्ही तीर्थक्षेत्रावरती विधी करता येऊ शकत नाही। तर या दृष्टिकोनातून प्रशासनाने पूर्तता सगळ्या गोष्टींची केली पाहिजे। तसंच पुरोहित संघाद्वारे लोकांना इथे बोलवलं जात आहे, त्याच्यानंतर व्यवस्था पूर्तता केली जाते, परंतु प्रशासनाकडनं कुठल्या प्रकारचे इथे आलेल्या यात्रेकरून करता काही सोय होईल अद्यापही इथे पूर्तता होत नाहीये। तर लवकरात लवकर प्रशासनाने याची व्यवस्था करावी अशी विनंती करतो। दृष्ट्वा गोदा शतं पापं स्पृष्ट्वा जन्म शतत्रयं स्नात्वा जन्म सहस्रेषु हंती गोदा कलयुगे। या कलियुगामध्ये गंगा गोदावरीचं अतिशय महत्त्व आणि पुण्यपावन महत्त्व सांगितलेलं आहे। आज या ठिकाणी गंगा गोदावरीला तुम्ही पाहत असाल महापूर आलेला आहे। येणारा यात्रेकरू तसेच येणारा भक्त, आगामी येणारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भरपूर काही प्रशासनाकडनं या ठिकाणी उमेद करतात आहे, म्हणजे अपेक्षा करत आहे। पण या अपेक्षांना कुठेतरी प्रशासन तसंच स्थानिक राज्य शासन, केंद्र शासन हे थोडं प्रमाणावर कमी पडत आहे। याची शोकांतिका म्हणून खंत मी या ठिकाणी व्यक्त करतो। पुरोहित संघाचा कार्याध्यक्ष म्हणून मी प्रशासनाला ही विनंती करेन
कळकळीची विनंती करेल की या पूर आपत्कालीन परिस्थितीमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंची आपत्कालीन व्यवस्था म्हणतो आपण ज्याला, त्याच्यानंतर पार्किंगची सुविधा, सुलभ शौचालयाची सुविधा या प्राथमिक स्वरूपाच्या करून देण्याचे त्या मी प्रशासनाला विनंती करेन. आणि आपण पुरोहित संघाच्या माध्यमातून सगळ्या येणाऱ्या भाविक भक्तांना देखील आपण आपल्या पद्धतीने आपल्या परीने सर्वतोपरी या ठिकाणी मदत करतोच आहोत. तरी कुठेतरी पुरोहित संघ थोडासा कमी पडतोय. प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपत्कालीन परिस्थितीमधील जेवढं काही आहे आपत्कालीन कक्ष त्यांना सतर्कतेचा इशारा देऊन या ठिकाणी पुरोहित संघाला आणि यात्रेकरूंना मदत करावी ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोदावरी. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन यावर तातडीने काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण पाहत होतो अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी.